स्वागतम। माझे नाव गिरीश श्रद्धा। तरी मी आज 10वी अ ब परिपाठातर्फे मी आज सूत्रसंचलन करणार आहे। एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते काळजात कोरलेलं आभाळाभरलेलं असतं। याचं रूपानं आपल्या कार्यक्रमाचे बीज पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे श्री घोटे सर यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी विनंती करते। ज्याचे नुसते नाव घेतले तरी रक्त सळसळत अंगारावर रोमांच उभे राहतं। ज्याचे नुसते नाव घेतले तरी रक्त सळसळत अंगावर रोमांच उभे राहतं। तन आणि मन एखाद्या पराक्रमास उत्साहित होणे आणि मी आमच्या परिपाठाला सुरुवात करते। सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, मंजूर वाऱ्याची पडली गाठ, चला तर सुरू करूया आजचा परिपाठ। सुविचार सांगून सर्वांना थोरांचे विचार, रुजू विचारातून संस्कार सांगून सुविचार। तर सुविचार घेऊन येत आहे प्रगती घोगरे। नमस्कार, माझे नाव प्रगती घोगरे। मी आज सुविचार सांगणार आहे। सुविचार जात हा अपघात आहे, त्याबद्दल गर्व कधीच करू नका, कारण काळ आणि वेळ सांगून येत नाही। आल्यावर जात नाही तर माणुसकीचे रक्त कामाला येते। धन्यवाद प्रगती। दिनविशेष कधी सोनेरी कधी काळा दिवस येत असतो। विशेष स्वाती दिनविशेष घेऊन येत आहे आजचा दिनविशेष। नमस्कार, माझे नाव मंडेवाड स्वाती। मी आज दिनविशेष सांगणार आहे। आज त्रिभुवन दास कल्याणदास गज्जर जन्मदिवस। 1901 मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा जन्म। 1972 हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील महर्षी उस्ताद अल्लाउद्दीन खान साहेब यांचे निधन। धन्यवाद स्वाती। बातम्या काय घडले जगात, काय घडले देशात, जाणून घेऊया आजच्या बातमीपत्रात। बातम्या घेऊन येत आहे पठाण सना। नमस्कार, माझे नाव शेख निलोफर व माझे नाव पठाण सना। आज आम्ही बातम्या सांगणार आहोत। आजच्या ठळक बातम्या। सिंगापूरच्या मदतीने भारत होणार सेमीकंडक्टर हब। मोदींनी जनतेची माफी मागावी राहुल गांधी। जिल्हा परिषद शाळा कायम कंत्राटीकरण करण्याचा डाव। बापूजी विद्यालयात आज शिक्षक दिन मोठ्यात साजरा। मराठ्यांची एकजूट अशीच राहू द्या, मनोज जरांगे पाटील यांनी यशदेवराई पहिली घोंगडी बैठक घेऊन समाजाला सांगितले। सुधारित निवृत्ती वेतन योजनेत एका पर्यायाची निवड करता येणार मुख्यमंत्री। धन्यवाद। आजची बातमी कार्यक्रमासाठी सगळ्यांनी केलाय साज। कुठे आहे टाळ्यांचा आवाज? प्रश्न मंजुषा। उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते, अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो, तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते। म्हणून प्रश्न घेऊन येत आहे सोनाली व खंडागळे अप्पा। नमस्कार, माझे नाव अपूर्वा आत्माराम खंडागळे। माझे नाव जाधव सोनाली जगन्नाथ। प्रश्न पहिला, गडवे सरांचे पूर्ण नाव काय? वर्ग 5वी साठी। गडवे सरांचे पूर्ण नाव काय? वर्ग 5वी साठी। बरोबर। वर्ग 6वी साठी कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात?
सहावीसाठी उत्तर चुकलेलं आहे. बरोबर. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? वर्ग 7वी साठी प्रश्न. बरोबर. वर्ग 8वी साठी उदगीरे सरांचे पूर्ण नाव काय? आदित्य. बरोबर. वर्ग 9वी साठी प्रश्न. कोणत्या भाजीमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते? वर्ग 9वा चूक. बरोबर. 10वी साठी भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते? फक्त 10वी. बरोबर. आजची प्रश्न मंजुषा संपली. धन्यवाद. इंग्रजी शब्द. इंग्रजी ही सर्वात जगात बोलली जाणारी भाषा आहे. आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबूत करण्यासाठी इंग्रजी शब्द घेऊन येत आहे जाधव सोनाली. आपण वाचून टाका. हंटर 5वी साठी. बरोबर. वर्ग 6वी साठी बूस्ट. बूस्ट. सातवी साठी पॅन. शब्द पॅन. नहीं, सातवीं वाले. हाँ, सातवीं में हो क्या? ये तो शुक्ला पॅन. हाँ, सातवी. PAN पॅन म्हणजे तवा. बरोबर. नाही सांगितलं का? बरोबर. दोघींना एक चॉकलेट द्या. एक शब्द कमी करा. तुरेवाले या पुढे. आणि इकडे दोघी पण या. दोघींना एक चॉकलेट द्या. मूळ शब्द एक शब्द कमी करा. हा, नेक्स्ट पुढचा शब्द. एक्झाम्पल 9वी साठी. 9वी आणि 10वी साठी. हा, सिद्धी. एक्झाम्पल. बरोबर. या पुढे. हा, टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. बोधकथेचा झरा निरंतर हृदयी राहू दे. मूल्यांचा जो भाव सनातना मनातून वाहू दे. चला बोधकथा ऐका, तात्पर्य समजून घ्या आणि नुसार त्याची प्रश्नाची उत्तरे द्या. बोधकथा घेऊन येत आहे शेख निलोफर. नमस्कार, माझे नाव शेख निलोफर. मी आज बोधकथा सांगणार आहे. बोधकथेचे नाव माझे आदर्श शिक्षक. एका लग्नाच्या समारंभात शरदला एक ओळखीचा चेहरा दिसला. तो त्याच्या जवळ गेला आणि विचारले, आपण मला ओळखले का? त्या व्यक्तीने निरखून शरदला पाहिले आणि म्हणाले, हो, तू माझ्या शाळेचा विद्यार्थी. कसा आहेस? काय करतोस आजकाल? शरदला आनंद झाला की त्याच्या शाळेच्या सरांनी त्याला ओळखले.
शरदने उत्तर दिले, सर मी पण तुमच्यासारखाच एक शिक्षक आहे. माझे शिक्षक होण्यामागचे कारण तुम्हीच आहात. सरांनी विचारले, कारण कसे काय? सरांनी त्याला ओळखले. शरदने उत्तर दिले, सर मी पण तुमच्यासारखाच शिक्षक आहे. माझे शिक्षक होण्यामागचे कारण तुम्हीच आहात. सरांनी विचारले, ते कसे? शरदने उत्तर दिले, की एकदा वर्गातील एका मुलाचे एक अतिशय सुंदर घड्याळ चोरीला गेले. ते घड्याळ मी चोरले होते. तुम्ही सर्व वर्गाला सांगितले की ज्याने घड्याळ चोरले असेल त्याने ते परत करावे. मला घड्याळ परत करायचे होते, पण लाजेने धाडस होत नव्हते. तुम्ही संपूर्ण वर्गाला डोळे मिटून भिंतीकडे तोंड करून उभे राहण्याचा आदेश दिला आणि सर्वांचे खिसे शोधून माझ्या खिशातून घड्याळ काढले आणि माझे नाव न घेता घड्याळ त्याच्या मालकाला परत केले. या कृत्यामुळे तुम्ही माझी अवहेलना केली नाही, सगळ्यांसमोर माझे नाव उजागर केले नाही. हे बोलताना शरदच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा मी ठरवले की असे परत करायचे नाही. त्या दिवशी मी तुमच्यासारखाच एक शिक्षक होण्याचा निर्णय घेतला. सर शरदकडे पाहतच म्हणाले, गोष्ट अशी आहे बेटा, मुलांचे खिसे शोधताना मी सुद्धा डोळे मिटले होते. मला आज कळाले की तू ते घड्याळ चोरले होते. हे ऐकून शरदच्या मनात सरांसाठी आदर अजून वाढला. तात्पर्य, कुठल्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आई वडिलांचा जेवढा वाटा असतो तेवढा शिक्षकांचाही असतो. धन्यवाद. जोक. हसल्याने आपले आयुष्य वाढते म्हणून जोक घेऊन येत आहे. प्रश्न घेऊन येत आहे, जोक घेऊन येत आहे प्रगती घोगरे. नमस्कार, माझे नाव घोगरे प्रगति. मी आज जोक सांगणार आहे. शादी के बाद पहली बार बहू रेसिपी बुक देखकर खाना बना रही थी. सास फ्रिज खोल के देखती है, अरे बहू, मंदिर का घंटा फ्रिज में कैसे आया कर रहा. बहू, मम्मी जी, बुक में लिखा है कि सब चीजों को मिलाकर 1 घंटा फ्रिज में रखे. सास देख के बेहोश हो जाती है. धन्यवाद. पाढा. गणितासारखा अवघड विषय म्हणजे पाड्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाड्यांची गरज असते, तेव्हा पाठांतर असणे गरजेचे असते. म्हणून पाडा घेऊन येत आहे आरती नाईने, श्रीवाण नम्रता. नमस्कार, माझे नाव श्रीवाण नम्रता. नमस्कार, माझे नाव नायने. तरी आज आम्ही पाडा म्हणणार आहोत. 6 एक 6, 6 दुनी 12, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 7. धन्यवाद. सूत्र. गणित सोडवण्यासाठी सूत्राची आवश्यक असते, म्हणून सूत्र घेऊन येत आहे साक्षी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव धन्यवाद साक्षी. तरी मी आज सूत्र सांगणार आहे. महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी, आयताची शत्रुफळ बरोबर नांदी रंगी. कोणी घेऊन येत आहे निलोफर. नमस्कार, माझे नाव शेख निलोफर. मी आज कोडे सांगणार आहे. 3 जण वाढायला, 12 जण जेवायला. बरोबर. चला. सूप भरलाया त्यात 1 रुपया. सूप भरलाया त्यात 1 रुपया. सूप भरलाया त्यात 1 रुपया.
चंद्र आणि चांदण्या. बरोबर. हा भागो. पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब. बरोबर. इथेच आहे पण दिसत नाही. इथेच आहे पण दिसत नाही. हवा हवा. चूक. बरोबर. एवढंच कार्ट घर कसं लागतं. एवढंच कार्ट घर कसं लागतं. बरोबर. धन्यवाद. गीत. गीत म्हणण्यासाठी ताल, सूर व मधुर आवाज लागतो, तर गीत घेऊन येत आहे अपूर्वा खंडागळे, सना पठाण. नमस्कार, माझे नाव अपूर्वा आत्माराम खंडागळे. नमस्कार, माझे नाव पठाण सना. आज आम्ही गीत घेऊन आलेलो आहोत. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. तुम्हीं से है आगाज, तुम्हीं अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. हाँ, इतना बने महान गगन को छूले हम. हर तुम्हीं से है हर सुबह, तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. धन्यवाद. रंगदार कार्यक्रमाला भरदार संगीताची जोड. रंगदार कार्यक्रमाला भरदार संगीताची जोड. आम्हा कलाकारांना फक्त तुमच्या टाळ्याची ओढ, तुमच्या टाळ्याची. आभार. जे येथे पाहिजे तेथे हृदयामध्ये राहील. पुन्हा भेटीची मन सदैव वाट पाहिल. तुमच्या सहवासातील क्षणभर सुद्धा अनमोल असे रत्न. म्हणूनच आपल्या आभारासाठी हा छोटासा प्रयत्न म्हणून आभार घेऊन येत आहे पूजा. मानू कसे आभार तुमचे, मानू कसे आभार तुमचे. खरंच आज कळत नाही, खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोला मलाचा शब्द काही मिळत नाही, तोला मलाचा शब्द काही मिळत नाही. मी घोगरे पूजा. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री घोटे सर आणि पर्यवेक्षक हराळे सर यांनी आमच्या परिपाठाला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे बी आभार मानते. सर्व शिक्षकांनी आमची तयारी करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. खाली बसलेले सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या परिपाठ शांतपणे ऐकून घेतला याबद्दल मी त्यांचे आभार मानते. सदैव राहू द्या आमच्या पाठीशी, सदैव आशीर्वाद राहू द्या आमच्या आमच्या वर्गाचे क्लास टीचर श्री गिरीश सर व श्री गडवे सर यांनी आमची तयारी करून घेतल्याबद्दल मी त्यांचेही आभार
सदैव राहू द्या आशीर्वाद आमच्या पाठीशी, सदैव राहू द्या आशीर्वाद आमच्या पाठीशी, काळ बदलतो रे 2 शब्दासाठी तुमच्या. आभार संपला. धन्यवाद. दहावी वर्गाचा अ आणि ब या वर्गाचा संयुक्त परिपाठ आपल्या समोर सादर झाला. परिपाठ अतिशय सुंदर झाला. परिपाठाचं सूत्रसंचलन जी श्रद्धा हिने अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. परिपाठातल्या सर्व पायऱ्याही अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेल्या आहेत. त्याबद्दल परिपाठ सादर करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचं, मला वाटतं परिपाठामध्ये मुलं नव्हते का? फक्त मुलींनी परिपाठ सादर केला. मुलांचाही सहभाग असावा अशी आमची अपेक्षा आहे. काही असो, मुलींनी परिपाठ अतिशय सुंदर सादर केला. पुढच्या वेळेस मुलांचाही सहभाग असावा अशी अपेक्षा आहे. तर त्या वर्गाचे वर्ग शिक्षक आदरणीय श्री गिरी सर आणि गडवे सर यांचेही कौतुक आणि परिपाठ सादर केलेल्या मुलांचंही कौतुक. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं.